महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवडच्या पारंपरिक घटमांडणीत पीक परिस्थिती, बाजारभाव, पाऊस, सामाजिक, आर्थिक तसेच देशाची राजकीय परिस्थिती, संरक्षण, रोगराई, घुसखोरी अशा विविध विषयावर भाकीत वर्तवण्यात येतं. ही मांडणी अक्षय तृतीयेला संध्याकाळी केली जाते, तर त्याचे भाकीत दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तवण्यात येतं. सुमारे 350 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज यांनी या मांडणीस सुरुवात केली. तेव्हापासून वंश परंपरागत ही घट मांडणी चालू असून सध्या चंद्रभान महाराज यांचे वंशज पूजाजी आणि शारंगधर महाराज ही घट मांडणी करून त्याबद्दल भाकीत वर्तवतात. कोरोनाचा काळ सोडला तर आजपर्यंत या मांडणीत खंड पडला नाहीये. हे भाकीत ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येत असतात. या वेळच्या भाकीताबद्दल उपस्थितांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. रामदास महाराज आणि चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेल्या या घटमांडणीच्या माध्यमातून आज जे काही भाकीत करण्यात आलेलं आहे ते आपले पुंजाजी महाराज आणि आपल्या सारंगधर महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. निश्चितपणे त्यांनी जे सांगितलेलं आहे की पहिल्या महिन्यामध्ये जो काही पावसाळा आहे तो अतिशय कमी प्रमाणामध्ये पावसाळा त्यांनी दाखवलेला आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी थोडा साधारण दाखवलेला आहे, म्हणजे समाधानकारक नाही, साधारण जरी असला तरी समाधानकारक नाही. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे पावसाची सूचना दिलेली आहे. चौथ्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पावसाची सूचना दिलेली आहे. आणि अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या पिकाची शेताची नासाडी होईल अशा प्रकारचे सुद्धा संकेत त्यांनी दिलेले आहे. निश्चितपणे त्यांनी जे काही दिलेलं असेल ते काही देशाचं संरक्षण म्हणतो ते सुद्धा कायम आहे. त्या देशाची चारा टंचाई वगैरे काही येणार नाही अशा प्रकारचं सुद्धा भाकीत त्यांनी केलेलं आहे. आणि जे काही राजाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की थोडीशी सुपारी पैशापासून अशी एक किंचित फरकलेली आहे, म्हणजे निश्चितपणे कुठंतरी त्या सरकारला कोणाचा तरी सहारा घ्यावा लागेल अशा प्रकारचं सुद्धा भाकीत त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी 10 वर्षापासून इथं येतो आहे आणि पाहतो आहे, तर मला तरी असं वाटतं की जे सांगितलं ते सत्यामध्ये उतरत असते. आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं सांगितलेलं त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्यात येणाऱ्या या घटमांडणीत गोलाकार खड्डा खोदून त्या खड्ड्यात 4 ढेकळांवर घागर, त्यावर सांडोळी, कुरडोळी, पापड ठेवतात. घागरीच्या तळाजवळ पानविडा ठेवून पुरी, करंजी, भजी, वडाही ठेवण्यात येतो. या खड्ड्याच्या गोलाकार अंबाडी, सरकी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी यासह 18 प्रकारचे धान्य ठेवले जातात. ही मांडणी केल्यानंतर वाघ परिवारातील सदस्य तिथे पूजा करून परत येतात. त्यानंतर या परिसरात कोणी थांबत नाही. रात्रभर त्या मांडणीवर काय नैसर्गिक बदल घडतो हे पाहण्यासाठी सकाळीच 5 वाजता वाघ परिवारातील सदस्य तसेच हजारोंच्या संख्येने आलेले नागरिक मांडणीचे निरीक्षण करतात. चंद्रभान महाराजांच्या नावाचा जय जयकार करत मांडणीत झालेला बदल प्रथम लिहून घेत उपस्थित जनसमुदायासमोर सांगण्यात येतो. त्यानंतर या भाकीताची सांगता होते. या भाकीत आणि घटमांडणी बद्दल सारंगधर महाराज यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुलथे यांनी. वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भेंडवड येथे घट मांडणीचे भाकीत वर्तवण्यात येते. तर शेतकरी या ठिकाणी बहुसंख्येने हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात. तर आपल्यासोबत आहेत सारंगधर महाराज, जे या वेळेस या भाकीतामध्ये काय वर्तवण्यात आलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला देणार आहेत. यावर्षी जे भाकीत आहे पिकांच्या बाबतीत, कपाशी हे मोगम पीक आहे, म्हणजे अनिश्चित सर्वसाधारण पिकात मोडले झाले. ते कुठे कमी येईल कुठे जास्त येईल, म्हणजे सर्वसाधारण पीक. त्याच्यानंतर तूर, ज्वारी, मूग, उडीद हे सुद्धा प्रमुख पीक आहेत. हे सर्व पिकं साधारण पिकात मोडल्या जातात, मोगम आहेत ते सर्व. तीळ हे पीक आहे, हे ठीक आहे, चांगलं आहे, पण ते नाजूक पीक असल्यामुळे ज्या ठिकाणी पेरणी सक्सेस झाली त्या ठिकाणी चांगलं पीक येऊ शकते. ते बाजरी सुद्धा साधारण पीक येऊ शकते. त्याच्यानंतर रब्बी पिकाचं जे आहे ते गहू चांगला आहे, हरभराही ठीक आहे, करडी चांगली आहे. बाकीचे जे पिकं आहेत हे सर्वसाधारण पिकात मोडल्या जातात. पावसा संदर्भात काय भाकीत केलं? पावसाच्या संदर्भात पहिला महिना जो आहे हा लहरी स्वरूपाचा राहील, कुठे कमी होईल कुठे जास्त होईल. दुसरा महिना आहे हा सर्वसाधारण पावसाचा राहील. तिसरा महिना सर्वात चांगला आहे आणि चौथा महिना सुद्धा चांगला आहे. अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे काय आहे की बरेचशे ठिकाणी पावसाच्या ज्या भागात जास्त पाऊस झाला तो तिकडे नासाडी होईल. त्यामुळे ते सर्वसाधारण पिकाचंच वर्ष आहे एकूण असं गृहीत धरलं जाते. सगळ्यात चांगलं पीक कोणतं राहील यावर्षी? सर्वात जे चांगलं पीक जे आहे ते तिळाचंच दाखवते.
त्याच्यानंतर गव्हाचं सुद्धा चांगलं पीक दाखवते रब्बी पिकात. विड्याच्या बद्दल काय माहिती? विड्याचा पानविडा हा जो असते, सुपारी असते त्याच्यावर, तर ते गणपतीचं हिंदू संस्कृतीच्या प्रमाणे गणपतीचं प्रतीक. कुठल्याही प्रकारची मांडणी असो, कोणतंही प्रकारचं कार्य असलं, तरी गणपती ठेवल्याशिवाय, गणपतीची पूजा केल्याशिवाय त्या कोणत्याही कार्याला आरंभ होत नाही. म्हणून गणपती हा असतेच. अक्षय तृतीयाच्या दिवशी ही घटमांडणी होत असते, तर त्या दिवशी नेमके किती वाजता कशा पद्धतीने ही घटमांडणी करण्यात येते? अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्ताच्या पूर्वी ही मांडणी केल्या जाते, साधारण 5:30-6च्या दरम्यान. तर मधात एक खड्डा, गावाबाहेरील शेतात एक खड्डा खोदून त्याच्या भोवताली 18 प्रकारचे धान्य ठेवल्या जातात. त्या खड्ड्यात 4 महिन्याचे 4 ढेकळे असतात. त्याला विशिष्ट नावं दिलेलं असतात, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. त्याच्यावर पाण्यानं भरलेला करवा ठेवलेला असतो. त्याच्यावर पुरी ठेवलेली असते, सांडवी, कुरडई, करंजी असते. आणि दुसऱ्या दिवशी ज्याप्रमाणे ठेवल्या जातात त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्याचं निरीक्षण सकाळी सूर्योदयानंतर केलं जाते. त्यावेळेस काय हालचाली झाल्या याच्यावर अवलंबून ते भाकीत असते. रोगराईच्या संदर्भात काय सांगितलंय तुम्ही या बाकी? रोगराईच्या संदर्भात जे असते, भादली हे धान्य आहे. हे जर भादली धान्य असं जास्तीचं फैललेलं असलं तर रोगराई जास्त होईल, असं भाकीत केलं जाते. यावर्षी आहे, फैललेलं आहे थोडं ते, पण एवढं असं जास्त काही नाही आहे. त्यामुळे आता थोडंफार हे नाजूक पिकं असल्यामुळे संकरित वाहन आहेत सर्व, त्यामुळे थोडीफार त्याच्यावर दक्षता घेणं गरजच आहे. देशाच्या संरक्षणाबद्दल काय बाकीत आहे आपल्या? देशाचं संरक्षण जे आहे आपलं चांगल्या प्रकारचं राहील. कारण करडी हे त्याचं द्योतक असते. करडी हे ठीक आहे. बाहेर सुद्धा थोडा एक करडीचा दाना गेलेला आहे. म्हणजे बाहेर पण आपलं सैन्य कुठल्याही प्रकारचा जर आपल्याला आघात झाला, ते बाहेर जाऊन त्याचा प्रत्युत्तर देऊ शकतील. धन्यवाद. होते आपल्यासोबत शारंगधर महाराज, चंद्रभान महाराजांचे वंशज यांनी भेंडवड येथील घटमांडणीबद्दल आपल्याला संपूर्ण अशी माहिती दिली आहे, की कशा प्रकारे इथली घटमांडणी असते आणि यात कुठल्या कुठल्या प्रकारचे भाकितं वर्तविण्यात येत असतात. मी न्यूज अनकटसाठी संतोष कुलथे, जळगाव जामोद, बुलढाणा.